कशा प्रकारे मोर्चा असेल, कशा प्रकारे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू। महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं। जुन्या समितीच्या अहवाला दिला जातो, एक मिनिट मराठी होऊ द्या। जुन्या समितीचा अहवाला दिला जातो। मला वाटतं एक आहे अहवाल येणं एक गोष्ट आहे, तज्ञांनी अभ्यास करणं एक गोष्ट आहे, पण GR काय आम्ही काढला? GR वर सही कोणाची आहे? आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे। पण मला वाटतं काही जे आरोप करतायत त्यांची स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील ते कुठच्या नशेत आहेत मला माहित नाही, पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री आहेत। शिक्षण मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिली दुसरीला हे फक्त मौखिक असेल, तिसरी पासून शिकवलं जाईल, पुस्तक देखील। ते शिक्षण मंत्र्यांना पहिलं सांगितलं होतं ना कृषी मंत्री व्हायला पाहिजे, पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळतात, पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तकं ह्यातला थोडा फरक कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा। नाही तर काही जे मंत्री आधी होऊन गेलेत महिने बोल्यावाले तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।